बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। कात्रज चौकातील उड्डाणपूल आणि वंडर सिटीमधील पंपिंग स्टेशनच्या कामांना गती देण्यासाठी अजित पवार यांच्याकडून दोन्ही प्रकल्पांची पाहणी 7 दिवसांमध्ये योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करा। कात्रज आंबेगावातील प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या या सूचना। तिकडे पुण्यात उकाडा वाढला, पारा आता 33 अंशांवरती, तर पुढील 2 दिवस शहरामध्ये आकाश कोरडं आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची देखील दाट शक्यता। पुण्यातल्या ग्रँड शेल्टन या ठिकाणी एका पबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पर्दाफाश। टॉयरूम पबमध्ये शासनाचे नियम डावलून रात्री 1:30 नंतर सर्रास दारू विक्री सुरू, असा मनसेचा आरोप। पॅट परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर युट्यूबवर फुटला, उत्तरं फोडली, तर पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। संबंधित युट्यूब चॅनल सायबर विभागाच्या मदतीने बंद। भोरमधील कर्नावड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील आणि पणत्या बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन। ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीचं औचित्य साधत कार्यशाळेचं आयोजन। रंगबिरंगी आकर्षक अशा आकाशकंदील विद्यार्थ्यांकडून तयार। पुण्यातील स्वारगेट आगारात पोलिसांचा 24 तास पहारा असणार। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वारगेट एसटी आगार परिसरात पोलीस चौकी होणार सुरू। पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरबाजीवरती पालिकेकडून कारवाईचे आदेश। आतापर्यंत 8 जाहिरातदारांवर गुन्हे दाखल। क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची ही माहिती। भोर तालुक्यातील ग्रामीण भागात रखडलेल्या खरीपाच्या पिकांची काढणी पूर्ण करून रब्बीच्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग। रब्बीतील पहिल्या टप्प्यातील पेरणीला शेतकऱ्यांकडून सुरुवात। एसटी महामंडळ दिवाळीनिमित्त पुणे विभागातून 579 जादा गाड्या सोडणार। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान गाड्या सोडल्या जातील। वल्लभनगर आगारातून सर्वाधिक 396 गाड्या सोडल्या जाणार आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची सोय होणार।